अर्थ खाता मिळण्यास विलंब होतोय आणि त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज आहेत। महायुतीकडून अर्थ खाता मिळण्यास विलंब होत असल्याने ही नाराजी समजते आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये बरीच धुसफूस होती। मुख्यमंत्री फडणवीसांकडील अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा पुन्हा दावा पाहायला मिळतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडे अर्थ खातं होतं आणि आता आम्ही सावरलो, त्यामुळे हे खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी असा सूर आवळलाय। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सदर खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात येईल असं आश्वासन सुनेत्रा पवारांना दिलं गेलं होतं, पण अर्थ खातं देण्यास विलंब केला जातो आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज आहेत असं कळतंय। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, बरोबर आहे, आश्वासन दिलं गेलं होतं, मात्र अजूनही विलंब का होतोय? अगदी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आपल्याला माहिती आहे की नव्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झालेल्या होत्या। मात्र दादांच्या निधनानंतर जे अर्थ खातं होतं ते स्वतः भाजपनं आपल्याकडे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या खात्याचा कार्यभार जो आहे तो स्वीकारला होता आणि कालांतराने हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल असं त्यावेळेला आश्वासन देण्यात आलं होतं असं राष्ट्रवादीच्या आमदारांचं म्हणणं आहे। आणि काल देवगिरी बंगल्यावर जी बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची प्रामुख्यानं सगळ्या नेत्यांची, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील होता, त्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी नाराजी जी आहे ती प्रकट केलेली आहे की हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे आलं पाहिजे, कारण अजित पवार यांच्याकडे बरेच वर्ष हे खातं होतं, त्यामुळे हे खातं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मिळावं अशी मागणी अनेक आमदारांनी केली आणि याबाबत भाजपकडे मागणी करावी हायकमांडनं किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशी देखील मागणी जी आहे ती कालच्या या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। वारंवार मागणी करून ही भाजप हे खातं राष्ट्रवादीला देत नसल्याबद्दल ही नाराजी होती, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून भाजपला आता काय निरोप दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, निरोप काय दिला जातो आणि नंतरची काय भूमिका असणार आहे, मुख्यमंत्र्यांकडून काय उत्तर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।